गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे। गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी संबंधित संशयितांवर कठोर कारवाईच्या सूचना नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्यात। याच पार्श्वभूमीवर शहरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत एका गुन्ह्यातील संशयित महिला ठाणे जिल्ह्यातील कोपरीत असल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार प्रशांत मरकड, प्रदीप मसदे यांना मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस हवालदार प्रदीप मसदे, प्रशांत मरकड, मिलिंद सिंग परदेसी यांच्या पथकानं कोपरी येथून 2 महिला संशयितांना ताब्यात घेतला। नैनापुरे, दीपाली रोकडे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित महिलांची नाव आहेत। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी एका कापड दुकानात शिताफीनं पर्स चोरी करून त्यातून रोकड लंपास केल्याची कबुली दिली। सदर घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। पुढील तपासासाठी संशयित महिलांना भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय। पुढील तपास भद्रकाली पोलीस करतात। सदरची कारवाई गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, पोलीस हवालदार प्रदीप मसदे, प्रशांत मरकड, नाजिम खान पठाण, महेश साळुंखे यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।